क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे यशवंत व्यायामशाळा। पारंपरिक खेळापासून ते पाश्चिमात्य खेळांची क्रीडा जननी असलेल्या यशवंत व्यायामशाळेचा 110वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला। यानिमित्त आयोजित सोहळ्यास महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील हे उपस्थित होते। यावेळी प्रवीण गेडाम यांनी व्यायामशाळेची पाहणी केली। मल्लखांबांच्या खेळाडूंनी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। व्यायामशाळेमध्ये दीपक पाटील सर 5 वेळा नॅशनल झाले फुल कॉम्पिटिशन। इव्हेंटसाठी खेळले सर दीपक पाटील सर, आबासाहेब गाडगे यांनी आम्हाला मार्गदर्शन केले। उल्हासूर केले सर, रमेश सुवजे, दत्ता शिरसाट या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे यांनी अतिथींचे स्वागत केले। खेळाडू, त्यांचे पालक या सर्वांचं मी या 110व्या वर्षामध्ये त्यांचं स्वागत करतो। आपल्या या आजच्या या सुंदरशा कार्यक्रमामध्ये आपल्या नाशिक विभागाचे माननीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडामजी सर या ठिकाणी उपस्थित झाले। अत्यंत व्यस्त कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला पूर्ण वेळ दिला आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रात्यक्षिकं बघितले, आपल्या यशवंत व्यायामशाळेची माहिती घेतली, सर्व सेक्शनची त्यांनी माहिती घेतली आणि यापुढेही जे काही मदत सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते याच्यासाठी गेडाम सर नक्कीच प्रयत्न करतील। प्रवीण गेडाम यांनी व्यायामशाळेच्या कार्याचा आढावा घेताना कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले। मॅडम म्हटले की नाशिक आवडतं शहर आहे। मॅडम आवडतं शहर आहे, पण मी आता स्वतःला नाशिककरच समजायला लागलो आहे। तर फक्त मला एक थोडंसं खंत अशी वाटली की मी इतक्या वर्षामध्ये इतक्या सुंदर संस्थेमध्ये याआधी का आलो नाही। तर आपण मला बोलावलं त्याच्याबद्दल मी सर्वात पहिले मी आपले आभार व्यक्त करतो आणि खरंच माझी आज अगदी मनापासून बोलणार आहे की आल्यानंतर जे काही वातावरण बघितलं, अगदी 4 वर्षे 3 वर्षाचे मुलं आहेत, 94 वर्षाचे सुद्धा आपल्या इथे गृहस्थ समोर बसले आहेत। म्हणजे असा हा क्राऊड आहे की स्वातंत्र्यपूर्वी जन्मलेले पण आहेत आणि कोविडच्या नंतर जन्मलेले सुद्धा लोक इथे आहेत। तर अशा मिक्स क्राऊडमध्ये मला आज बोलायला मिळतं आहे आणि मला काही पर्सनल फिलिंग्स आल्यात, मी इथे आवर्जून सांगतो। यशवंत हे माझ्या आजोबाचं नाव आणि त्यांच्या नावावर मी माझ्या मुलाचं पण नाव श्री यश असं ठेवलं आणि महाबळ इच्छे संस्थापक माझ्या आवडत्या गुरुजींचं एक पैकी म्हणजे मला UPSCसाठी मार्गदर्शन करणारे जे गुरुजी होते ते महाबळ गुरुजी आणि योगायोगच आहे सगळं
की माझा UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये काय कारण माहीत नाही, मी कधी मल्लखांब खेळलो नाही, पण मल्लखांबावर भरपूर प्रश्न विचारले की मी महाराष्ट्रातला आहे आणि आज मला तसे सगळे माझ्या आणि ज्यांच्या नावावर तुम्ही ही संस्था जे मामलेदार तहसीलदार त्या खात्याचाच एक अधिकारी, मग असे सगळे मला आज एक चांगल्या पद्धतीच्या भावना या निमित्ताने आल्या. 110 वर्षाचा वारसा काय हा छोटा वारसा नाही. मला वाटते भारतातली सर्वात जुन्या संस्थांपैकी क्रीडा क्षेत्रातली ही एक संस्था आहे. पण फक्त क्रीडाच नाही, इथे क्रीडा आणि आपली संस्कृती आणि थोडा काही प्रमाणात आपला धर्म याचे एक खूप चांगलं एक मिलाफ इथे बघायला मिळतो. म्हणजे काही क्लब्स असतात, काही तिथे फक्त एक प्रोफेशनल पद्धतीने शिकवलं जातं, पण क्रीडा आणि आपली संस्कृती याचा आणि आपलं शरीराला बलवान करणे किंवा व्यायाम करण्याचा खूप जवळचा संबंध आहे. आता सिंहस्थ कुंभमेळा येणार म्हणजे आखाडे येणार, तर आखाडे कसे तयार झाले तर साधू महाराजांचे आखाडे आपण म्हणतो, पण त्याची पण एक हिस्ट्री आहे की यवनांचं आक्रमणापासून थांबवण्यासाठी आता जेव्हा शस्त्र घेतले त्या साधूंनी, तर त्या ग्रुपला आपण आखाडे म्हणतो. आपण आज त्याला वेगळ्या स्वरूपात बघतो आणि तसाच एक आखाडा इथे कुस्तीचा मला बघायला मिळाला. त्याच्यामुळे ज्याला इनटँजिबल हेरिटेज जे म्हणतात आपल्या देशाचं, राज्याचं, शहराचं, ते इथं बघायला मिळतं. आणि संस्थेचे जसे पदाधिकारी दीपक पाटील सर आहे की ज्यांनी खरोखर तन मन धनाने आणि त्यांची सगळेच मंडळी अगदी सगळे मेंबर्स जे आहेत यांनी जी आज चित्र दिसतंय म्हणजे जी व्यायामशाळा पूर्वी होती ना आज एवढी मोठी वास्तू आपण या ठिकाणी बघतोय ज्यामध्ये इंडोर फॅसिलिटीज ज्या अगदी नॅशनल स्टँडर्डच्या फॅसिलिटीज इथे डेव्हलप केल्या आहे, तर त्या खरोखर अभिमानास्पद आहे आणि या सर्व मंडळींचंच त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. याच पद्धतीने मला असं वाटतं की आता मी नाशिकचा असल्यामुळे काही गोष्टी सजेस्ट करू शकतो की ज्या आपण भविष्यामध्ये मी पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, की जसं खेलो इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम्स असतील की ज्या माध्यमातून आपण इथं डेव्हलपमेंट आपण करू शकतो. खेलो इंडियाच्या डिस्ट्रिक्ट लेवलचे काही सेंटर्स अलॉट केले जातात की ज्यामध्ये केंद्र शासनाच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून काही ग्रँट्स दिले जातात, काही टेक्निकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जातात, त्या पण आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतो. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.